नमस्कार. आयुष्य आयुष्य आपण किती जगतो यापेक्षा कसे जगतो हे अधिक महत्त्वाचे आहे आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु रोजची कामे, जबाबदाऱ्या यामध्ये आपण एवढे गढून जातो की आपण आपले आयुष्य पूर्ण तर करत असतो, मात्र जगत नसतो. आणि मग अशा वेळी वाटते की मिळावे काही क्षण, काही दिवस की ज्यामध्ये आपण मोकळेपणाने जगू शकू, आपले विचार आपण करू शकू. आणि याच कल्पनेवर आधारित माझी आजची कविता आहे, आयुष्याचे एक पान. एक दिवस जरी मिळाला जगायला, एक दिवस जरी मिळाला जगायला, राहील तुझा मी ऋणी देवा खरंच. हो खरंच. पण हवा तो दिवस कोरा करकरीत, पांढरा शुभ्र वास येणाऱ्या कागदासारखा. नसेल रेषा आखलेल्या, नसेल काही नियम, येईल जे मनात उतरवेल मी त्यावर. खाडाखोडी जपेल आठवण म्हणून, ओला कोपरा जपेल फुंकरीने वाळवून. खरंच कशास हवी एवढी पाने, नाही वेळ उलगडून परत बघायला. दे देवा मला आयुष्याचे एकच पान, पण फक्त माझे मनसोक्त जगलेले पान. पेन पेन्सिलच का मोर पिसाने लिहिल मी, पेन पेन्सिलच का मोर पिसाने लिहिल मी, प्रश्न नसतील मुळी स्वच्छंदी लिहिल मी. ते पान नसेल फक्त शब्दांचा चुराडा, ते पान नसेल फक्त शब्दांचा चुराडा, ते पान असेल माझ्या भावनांचा उमाळा. शब्द शब्द जगेल मी त्यातला अन, शब्द शब्द जगेल मी त्यातला अन, मोकळी जागाही सांगेल निर्बंध भावना. खरंच दे देवा मला आयुष्याचे एकच पान. आनंदाचे रंग तरंग भरेल मी ज्यावर, आनंदाचे रंग तरंग भरेल मी ज्यावर, नसेल इतकी जागा की द्यावे द्वेषास्थान. जपलेल्या भावनांचे असेल ते दालन खास, कोणी भरभरून वाचण्यास नसेल काही त्यात, कोणी भरभरून वाचण्यास नसेल काही त्यात, पण असावे ते इतके संवेदनशील आणि प्रामाणिक, पण असावे ते इतके संवेदनशील आणि प्रामाणिक की वाचताना व्हावी ओली डोळ्यांची कड. खरंच दे देवा मला आयुष्याचे एकच पान. आले सृष्टीतून जे जन्मास माझे एक पान, तरंगावे वाऱ्यावर अलगद जे पान, स्पर्शून जाईल साऱ्या सृष्टीस जे पान. अन जावे शेवटी सृष्टी त्या अमर्याद विरून ते पान, अन जावे शेवटी सृष्टी त्या अमर्याद विरून ते पान. खरंच दे देवा मला आयुष्याचे असे एक पान, खरंच दे देवा मला आयुष्याचे असे एक पान. धन्यवाद.